अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हा सर्वांच्या नक्की चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करू। 28 जुलै 2025 वार सोमवार या दिवशी आहे श्रावणातला पहिला सोमवार। पण याचबरोबर या दिवशी आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे प्रत्येक महिन्यात विनायक चतुर्थी येत असते। पण ह्या महिन्यातली विनायक चतुर्थी अतिशय महत्त्वाची असते, जिला आपण श्रावणातली दुर्वा गणपती व्रत करीत असतो। आता हे दुर्वा गणपती व्रत आपल्या 100% इच्छा पूर्ण करणार आहे असं हे व्रत आहे। याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की व्रत कसं करायचं आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, मंगल करणारे आहेत, तुमच्या प्रत्येकाच्या इच्छा आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारे आहेत। गणपती बाप्पाजवळ आपण जेवढ्या श्रद्धाने तळमळीने बसतो, तेवढ्या भक्तिभावाने पूजा करतो, तेवढ्या त्या भक्तिभावाने आपल्याला ते आपली इच्छा पूर्ण करीत असतात। त्यातले त्यात दुर्वा गणपती व्रत हे असं असतं की या दिवसांमध्ये सगळीकडे श्रावण मासी हर्ष मानसे सगळीकडे हिरवळ दाटलेली असते आणि अतिशय छान प्रमाणात दुर्वा ही खूप जास्त प्रमाणात वाढत झालेली असते, खूप प्रमाणात छान ताजी आलेली असते। आता हे दुर्वा गणपती व्रत जे कोणी करणार आहे तर ते कोणी करावं, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी कोणीही करू शकतं, पण मासिक धर्म सुतक पिटाळ यांनी अजिबात करू नये। आता हे व्रत करताना ह्या दिवशी येते नाग चतुर्थी, म्हणजे ह्या दिवशी भावासाठी सुद्धा उपवास केला जातो। बघा, ह्या दिवशी 3 उपवास असणार आहे। प्रत्येक महिलांसाठी तर खूप महत्त्वाचा दिवस आहे। एक तर श्रावणी सोमवार आहे, नाग चतुर्थीचा उपवास आहे आणि दुसरं म्हणजे ह्या दिवशी आहे विनायक चतुर्थी। अक्षरशः वर्षातनं एकदा हा दिवस येतो, वर्षातनं हा एक दिवस येतो की जे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी असतो। जे बघा, आता ह्या दिवशी काय करायचं आहे, ह्या दिवशी आपल्याला माहिती आहे की एक साध्या पद्धतीने हे व्रत असतं। सकाळी आपण लवकर उठतो, आपली कामं आवरून घेतो। या दिवशी श्रावणी सोमवार आहे म्हणून अर्थातच आपल्याला शिवाची पूजा पण करायची असते, रुद्राभिषेक करायचा आहे, शिवमुठ अर्पण करायचे आहे। त्याचबरोबर घरातली नित्याची कामं झाल्यानंतर लवकरात लवकर उठून आपण ह्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। गणपती अथर्व शीर्ष 21 वेळा म्हटलं गेलंच पाहिजे। बघा, 21 वेळा म्हणा किंवा एकदा म्हटलं तरी चालेल। मनोभावे केलेली सेवा अतिशय उत्तम। म्हणता येत नसेल तर तुम्ही ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करा। पण मला खरंच वाटतं मनापासून की गणपती अथर्व शीर्ष म्हणा, खरंच खूप प्रभावी आहे हे स्तोत्र, तुमच्या इच्छा 100% पूर्ण करणार आहे। याचबरोबर अभिषेक झाल्यानंतर आपल्याला एक छान पाट चौरंग मांडायचा आहे, त्याच्यावर लाल वस्त्र ठेवायचं आहे, त्याच्यावर एक छान पाण्याने भरलेला तांब्यात त्यात सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं। बघा, त्यामध्ये 5 विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवायची, 5 आपण कसा कलश ठेवतो त्यामध्ये छानपैकी असं तांबण ठेवायचं, छोटंसं तांबण जे आपण नेहमी सत्यनारायणाच्या पूजेमध्ये वापरलं जातं। आता हे जेव्हा ठेवतो त्यामध्ये आपल्याला दुर्वा घेऊन यायच्या, स्वच्छ छान धुतलेल्या 3 पानं असलेली एक दुर्वा असते। अशा छान मोकळ्या त्या दुर्वा आपण पानं कसं पसरवून ठेवतो तसं त्या पानांसारख्या ते ठेवायचे आहे। जेवढ्या जास्तीत जास्त ठेवता येईल तेवढं ठेवायचे आहे आणि त्यामध्ये तांदूळ ठेवून त्यावर म्हणजे तांदळावर म्हणजे आपण अक्षता म्हणतो, अक्षतावर हळदी कुंकू ठेवायचं आहे, थोडं व्हायचं। गणपती बाप्पाची मनोभावे स्मरण करायचं आणि गणपती बाप्पांना तिथे स्थापन करायचं। त्यांना हळद कुंकू अक्षता धूप दीप सगळं ओवाळायचं आहे, त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाला मनोभावे तुमची जी इच्छा असेल त्या पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प करायचा आहे की माझं नाव काय आहे, की गोत्र काय आहे, गोत्र घ्यायचा, उच्चार करायचा आहे। त्याचबरोबर स्वतःचं नाव गोत्र उच्चारण करून झाल्यावर आपण आपल्या कामासाठी, बघा आपलं जे काही काम अडलेलं असतं, घर असेल, गाडी असेल, नोकरी असेल, आपल्या आयुष्यात भरपूर काही समस्या असतात किंवा भरपूर काही इच्छा असतात। गणपती बाप्पा विघ्नहर्ता असल्यामुळे आपल्या इच्छा नक्कीच ते पूर्ण करीत असतात। म्हणून मनोभावे जेवढं तळमळीने जेवढं भक्तिभावाने तुम्ही संकल्प करायचा आहे, गणपती बाप्पा पुढे संकल्प सोडायचा आहे आणि गणपती बाप्पाचं व्रत आपण ते पूर्ण करून घे, गणपती बाप्पाला विनंती करायची आहे आणि इच्छा सुद्धा सांगून तुम्ही हे इच्छा सुद्धा लवकरात लवकर अतिशीघ्र पूर्ण करून घे असं म्हणायचं आहे। हे झाल्यावर आपल्याला मनोभावे जेवढ्या जास्तीत जास्त होतील तेवढ्या 21 दुर्वांचा एक पंच असतो, लक्षात ठेवा, 21 दुर्वांचा एक पंच, 21 दुर्वांचा पंच असतो।
तो 21 दुर्वांचा बंच असलेली माळ सुद्धा मिळते। तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही जेवढे जास्तीत जास्त दुर्वा अर्पण करायचे आहे। गणपती बाप्पाला दुर्वा अतिशय प्रिय आहे। गणपती बाप्पाला प्रिय वस्तूंमधली दुर्वा ही इतकी महत्त्वाची असते, जो भक्त मनोभावे गणपती बाप्पाला ही दुर्वा अर्पण करतो ना, त्याच्या आयुष्यातल्या ज्या सगळ्या अडचणी असतात त्या दूर करतात, त्याचबरोबर इच्छा 100% पूर्ण होतात। लक्षात ठेवा, दुर्वा अर्पण करायची। दुर्वा अर्पण करताना जेव्हा तुम्ही एक दुर्वा अर्पण करताल त्यावेळेस आपल्या हातात घ्यायची आहे, तिच्या पूर्ण जे पानं असतात, ज्या शेंड्या असतात त्याला हळद कुंकू लावायचं आहे, हातात ठेवायचे आहे। देठ आपल्याकडे आला पाहिजे, देठ गणपती बाप्पाकडे आला पाहिजे आणि अशा पद्धतीने ते ठेवून त्याच्यावर गणपती अथर्वशीर्ष एक म्हणायचं, ती गणपती बाप्पाला अर्पण करायची। तुम्ही डोक्यावर अर्पण केली तरी चालेल, खाली अर्पण केली तरी चालेल। त्याचबरोबर आता मी तर डोक्यावरच अर्पण करते। आता दुसरी घ्यायची, गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं, हळद कुंकू लावायची आणि ती ठेवून द्यायची। असं तुम्ही 11, 21, 51 तुम्हाला जेवढी इच्छा असेल ना तेवढं तुम्ही हे करू शकता। आता तुम्ही म्हणाल ताई आता म्हणजे आता आम्ही एवढं काही करू शकत नाही किंवा घरातल्याच गणपती बाप्पाला केलं तर चालेल का? तुमची इच्छा। खरं सांगू का, मनोभावे केलेली सेवा कधी वाया जात नाही। आता नैवेद्य काय ठेवा, आपण नेहमी गुळ आणि खोबरं ठेवत असतो। गणपती बाप्पाला ही गोष्ट खूप आवडते, पण सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट आवडते माहितीये? मोदक। मोदकाशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्णपणे अपूर्ण आहे। हे दुर्वा गणपती व्रत हे संपूर्णपणे गणपती बाप्पाची पूजा कधीही करा, आपण दुर्वा ही अर्पण करायचीच असते। पण त्याच पद्धतीने आपल्याला या दुर्वा गणपती व्रतामध्ये आपल्याला 11 मोदक करायचे, साधे गव्हाच्या पिठाचे करायचे 11 अर्पण करायचे, नैवेद्य ठेवायचं, दिवसभर उपवास करायचा। ह्या दिवशी सोमवार आहे, अर्थात संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगर चालत नाही, कारण की स्वतः महादेवाच्या उपवासाला भगर चालत नाही आणि श्रावण महिना हा महादेवाच्या, शंकराच्या, शिवाच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा समजला जातो। म्हणून या दिवसामध्ये भगर म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये जे काही उपवास असतात त्या दिवशी तुम्ही साबुदाण्याची खिचडी का, बटाट्याची चटणी का किंवा शेंगदाण्याची म्हणजे असं बटाट्याची भाजी पण करता येते, तुम्ही वेगवेगळे पदार्थ करून खाऊ शकतात, पण भगर खाऊ नका। एकादश असेल तर तुम्ही ते पण हे त्यावेळेस पण ऍडजस्ट करा। जर चुकून हुकून झालं तर ठीक आहे, पण खरं सांगू का, शक्यतो भगर खाऊ नका। कोणी मानताही नाही मानता, प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असते। दुसरं म्हणजे दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी दिवा लागणी झाल्यानंतर गणपती बाप्पाची, आता ही सगळी पूजा झाली, त्यावेळेस आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची असते, आरती करायची आहे। आणि त्यानंतर बघा, आपल्याला जे काही तुम्ही फळाहार करणार आहात किंवा फळं खाणार आहात ते तिथे गणपती बाप्पाला पण थोडंसं आपण जे काही खातो ते महाराजांना आपण, आपल्याकडे पद्धतच आहे की ती नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे। दुसरं, संध्याकाळी दिवा लागणीनंतर आपल्याला ते 11 मोदकातले 6 मोदक उचलायचे आहे। एक मोदक आपल्या स्वतःला घ्यायचा आणि बाकीचे 5 मोदक हे घरातील सगळ्यांना द्यायचे आहेत। हे 6 मोदक उचलल्यानंतर त्यातला जो पहिला मोदक आहे तो आपण उपवास सोडताना ते सोडायचे आहेत किंवा ते 6 मोदक आपल्याला स्वतःला खायचे आहेत। हे 6 मोदक जेव्हा खातो ना आपण आणि जे उरलेले घरातल्यांना देतो, तर तेव्हा 6 मोदक खाल्ल्यानंतर तुम्हाला जर म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं, उपवास असल्यामुळे बऱ्यापैकी भूक कमी लागते आणि त्यानंतर तुम्ही जी काही भाजी पोळी डाळ भात असेल ती खायची आहे। त्यानंतर त्याच्यावर तुम्ही उपवास सोडायचा आहे, छानपैकी उपवास सोडायचा आणि बाकीचे जे काही 4 उरलेले असतात ते घरातल्यांना द्यायचे आहे, 6 स्वतःला खायचे आहे। अशा पद्धतीने हे व्रत करायचं आहे। अशा पद्धतीने हे व्रत अतिशय महत्त्वाचं असतं। वर्षातून फक्त एकदा हे व्रत करता येतं, पण गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणारे असतात, म्हणून त्यामुळे आपल्याला सगळ्यांना हे मनोभावे व्रत करायचं आहे। याचे नियम काही नाहीये, जास्त काहीच नाही। जेवढं मनोभावे करू, जेवढं छान करू तेवढं चांगले। जेवढे जास्तीत जास्त गणपतीला ह्या दिवसांमध्ये दुर्वा अर्पण करायची असते। म्हणून तुम्हाला जर व्रत करणार, आता उपवास तर सगळ्यांना असणार आहे, श्रावणी सोमवार आहे म्हणून, पण जर अशा वेळेस जर कधी कधी असं काही झालं की मी उपवास पकडू शकत नाहीये, पण मग अशा वेळेस काय करायचं, तर तुम्ही शाळकरी मुलांनी, विद्यार्थ्यांनी सुद्धा या दिवशी दुर्वा गणपती व्रताला दुर्वा जास्तीत जास्त अर्पण करा। विद्यार्थ्यांना विद्याप्राप्ती देण्याचं काम, पुत्रार्थ्यांना पुत्रप्राप्ती, एखाद्या गरजू व्यक्तींना म्हणजे इच्छा व्यक्त करणाऱ्यांना इच्छा प्राप्ती करून देणार आहे, असं हे व्रत आहे। म्हणून सांगते, मनोभावे केलेली सेवा कधी वाया जात नाही। आजच्या पुरते इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ येते त्यामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।